नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 317. या व्हिडिओद्वारे मी आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. गेल्या बुधवारी जो व्हिडिओ प्रसारित केला त्या व्हिडिओमध्ये 15 प्रश्नांची मी उत्तरं दिली आहेत. उर्वरित प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये देतो आहे. अजून देखील माझ्याकडे काही प्रश्न प्रलंबित आहेत. त्याचा अभ्यास करून पुढच्या शुक्रवारी जो व्हिडिओ प्रसारित केला जाईल त्याच्यामध्ये उत्तरं दिली जातील. चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. या प्रश्नकर्त्या आहेत, यांचे पती होते लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे पशुधन विकास अधिकारी होते. जानेवारी 2024ला त्यांचं निधन झालं. आता त्या विधवा आहेत आणि त्यांना एक मुलं आहे. आता त्यांनी माझ्याकडे खूप काही डॉक्युमेंट पाठवलेली आहेत. ती डॉक्युमेंट मी सर्व वाचलेली आहेत. आता साहजिकच त्यांचे पती वारल्यामुळं त्यांची साहजिकच अपेक्षा पाहिलं काय की त्यांना फॅमिली पेन्शन मिळालं पाहिजे. त्यांना नंतर जे रजा रोखीकरण जे काय राहिलेलं असेल त्याची रक्कम त्यांना मिळाली पाहिजे. अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळाली पाहिजे. नॅशनल पेन्शन स्कीममधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कॉन्ट्रीब्युशन मिळालं पाहिजे. ह्या रास्त अपेक्षा आहेत. आता त्यांना हे करण्याकरता त्यांना पहिल्यांदा त्या वारस आहेत हे दाखवायला पाहिजे. आता या संदर्भामध्ये त्यांनी माझ्याकडे हेही पाठवलं आहे की त्यांनी न्यायालयात एक वारसा प्रमाणपत्र मागवण्याकरता अर्ज केलेला आहे. पण यानिमित्त मी यांना पहिल्यांदा एक सांगतो की आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियमामध्ये तरतूद आहे. नियम आहे तो 115(4) की जेव्हा एखादा कर्मचारी जेव्हा तो नॉमिनेशन करतो त्यावेळेस त्याला कुटुंब नसलं तर त्याचं कुटुंब झाल्यानंतर झालं असेल तर पहिलं केलेलं नॉमिनेशन पत्र रद्द होतं. म्हणजेच काय आपण म्हणतो त्याप्रमाणे की यांच्या बाबतीमध्ये यांचे पती होते, त्यांनी पहिल्यांदा जे नॉमिनेशन वगैरे जे केलं होतं ते आईच्या नावाने केलं होतं. कारण ते सेवेमध्ये लागले तेव्हा त्यांचं काही लग्न झालेलं नव्हतं. पण आता लग्न झाल्यानंतर हे ज्या प्रश्नकर्त्या आहेत त्यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे पहिल्यांदा आईचं जे नॉमिनेशन केलेलं असेल ते ॲटोमॅटिकली ते रद्द होतं. मी आपल्या माहितीकरता महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन 1982च्या नियम 115चा एक्स्ट्रॅक्ट देखील आपल्याकरता जोडलेला आहे. आता आपल्याकडे प्रश्न निश्चितच येईल की आपल्याला तर हे नियमित निवृत्ती वेतन आपल्याला मिळत नाही आहे. पण आपल्याला सेवेमध्ये म्हणून जरी 2005 नंतर आपले यजमान लागले असले तरी त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन देय करण्यात आलेलं आहे. त्यासंबंधी मी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळे हा 115मधली जी तरतूद आहे जी कुटुंब निवृत्ती वेतना जो 116 नियम आहे कोणाला द्यावं याच्या संदर्भातली जी नॉमिनेशनची तरतूद आहे ती तुम्हाला निश्चितच फायदेशीर ठरेल. आता त्यानंतर आपण नॅशनल पेन्शन स्कीमच्या संदर्भात मला काही ते रूल्स वगैरे जे काही पाठवलेले आहेत त्यामध्ये देखील याच्यामध्ये तरतूद स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यामध्ये देखील C4 की तुम्ही जी काय त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की पुन्हा असं जर कुटुंब नसताना केलेलं असेल ते नॉमिनेशन रद्द केलं आहे. त्यामुळे आपल्याला कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याकरता तुमच्या सासूबाईंची निराळी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. आता आपल्याला मात्र हे दाखवावं लागेल. पहिल्यांदा आपण वारससाठी अर्ज केला, त्याला किती वेळ लागेल सांगता येत नाही. पण आपल्याकडे जर आपल्या यजमानांनी LTC जर क्लेम केली म्हणजे रजाची सवलत असते, रजा प्रवास सवलत ज्याला म्हणतो, लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन, त्यामध्ये आपला उल्लेख जर आपल्या पतिराजांनी पत्नी म्हणून जरी केलेला असेल किंवा आपण NPSच्या वेळेस आपलं नॉमिनेशन आपलं जर केलेलं असेल, आपलं नावाचं नॉमिनेशन केलं असेल तर मग हा पुरावा आपण विभागाला दाखवावा आणि विभागाला 115ची तरतूद दाखवावी आणि म्हणजे मग आपणच वारस आहात. म्हणजे वारस न्यायालयाकडून मिळेपर्यंत देखील विभाग मी सांगितल्याप्रमाणे ही कागदपत्र दाखवली तर आपला क्लेम जो आहे म्हणजे त्याकरता आपल्या सासूबाईंचं NOCची आवश्यकता नाही. आता याबरोबर मी आपल्याला सांगेन आपण अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी म्हटलेलं आहे. अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा 2017चा जर तुम्ही पाहिलात याच्यामधला तर पॅरा तुम्ही 4 जर पाहिलात, जर पती किंवा पत्नी यापैकी जर हयात असेल तर त्याला इतरांची NOC घेण्याची जरुरी नाही.
आपण अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी मोठी यादी जी आहे तुम्हाला विभागाने दिली ती आपण दाखवली आहे. पण आपण 2017चा जो निर्णय आपण आहे तो 2017चा निर्णय आपण त्यांना दाखवा आणि त्या 2017च्या निर्णयाप्रमाणे तो 2017चा जो निर्णय पुन्हा मी याच्या व्हिडिओसोबत देखील तो 2017चा जो निर्णय तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करा, त्याची लिंक या व्हिडिओसोबत बरोबर देते. त्याच्यामध्ये जेव्हा लागतं, जेव्हा पती म्हणजे दिवंगत पती झाला असेल तर पत्नी फक्त असेल किंवा ती पत्नी जर दिवंगत झाली असेल तर मग कोणाला द्यावं याच्यासाठी सर्वांचं एक संमतीपत्र लागतं. आपल्या बाबतीत आपण पत्नी आहात हे जर आपल्याकडे कागदपत्र दाखवता आली तर मग आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी कोणाची संमती घेण्याची आवश्यकता नाही. मला वाटतं मी केलेला खुलासा निश्चितच आपल्याला उपयोगी पडेल. आपल्याला काही अजूनही शंका असतील तर गेल्या सोमवारी तुम्ही जसा फोन केलात तसा सोमवारी मला निश्चित पुन्हा तुम्ही फोन करा. 26 तारखेला मी सकाळी फोनवर उपलब्ध असेन. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 115 नियम महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन 1982च्या जो 115 नियम आहे तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे. तर दुसरा प्रश्नाकडे या. हा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा. हे एका कर्मचाऱ्याची एका पोलीस अधीक्षक कार्यालयात पट्टेवाला म्हणून अनुकंपा तत्वावरील नियुक्ती झाली. ही झाली 28/12/2004 त्यांचं म्हणणं नियुक्ती झाली. आता त्यानंतर काय झालं, 2007 लाच घेण्यासंदर्भात काहीतरी घटना घडली आणि त्यामध्ये तिथल्या ट्रायल कोर्टाने म्हणजे न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं. मग 2011 मग 2012 हे उच्च न्यायालयात यांनी अपील केलं. उच्च न्यायालयात अपील केल्यानंतर जून 2023 म्हणजे काही दिवसापूर्वीच उच्च न्यायालयाने यांना निर्दोष ठरवलं. आता याच्याप्रमाणे मग या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये जाता येईल का, तर ॲडिशनल प्रॉसिक्युटर जे आहे त्यांनी स्पष्ट लिहून टाकलं की या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात देण्याची आवश्यकता नाही. या प्रकरणामध्ये आता साहजिकच मग या प्रश्नकर्त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केला की मी फौजदारी ज्या कारणावरून मला बडतर्फ करण्यात आलं होतं त्यामध्ये माझी सुटका झालेली असल्यामुळं मला सेवेत पुनर्घ्यावं. पण आता तोपर्यंत ज्यांच्या कार्यालयात म्हणजे पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या कार्यालयात ते पट्टेवालाचे जे पद ते मृत करण्यात आलं. म्हणजे ते आता एक्झिस्टिंग नाही आहेत पत्र. म्हणजे जेव्हा प्रत्येक विभागामधला कार्यालयांच्या पदाचा आढावा घेतल्यानंतर कुठली पदं आहेत तर त्यातलं हे पट्टेवाला जे पद हे ॲबॉलिश करण्यात आलं आहे. आता त्यामुळे काय झालं की यांची काही पुनर्स्थापना अजून झालेली नाही. तर आता यांचा प्रश्न असा आहे की पुनर्स्थापना असताना काय करावं. अर्थात या बाबतीमध्ये एक असंही त्यांनी सांगितलं आहे की यांच्याबरोबर जे मुख्य आरोपी होते ते होते कनिष्ठ लिपिक आणि या न्याय निर्णयाच्या आधारे त्यांची जी सुटका झाली त्याच्या या कनिष्ठ लिपिक आहे त्यांना पुनर्स्थापित करण्यात आलं होतं. आता यामध्ये 2-3 गोष्टी मी आपल्याला सांगेन की आपल्या प्रश्नकर्त्यांनी माझ्याकडे काही ट्रायल कोर्टाचा निर्णय किंवा उच्च न्यायालयाचा निर्णय काही पाठवलेला नाही. परंतु आपण विचारलं आहे की न्यायालयीन प्रकरणे चालू असताना जर त्याची सुटका तिथे झाली तर न्यायालयाच्या नुसार पुनर्स्थापना करण्यासंबंधी काही सूचना आहेत का. आता या संदर्भात अशी काही सूचना नाही. आपलं जे प्रकरण आहे ते एक विशिष्ट परिस्थितीमधलं प्रकरण आहे आणि पण या संदर्भामध्ये हे न्यायालयीन निर्णय अनेक ठिकाणी की ज्या ठिकाणी एखादं पद जर ते संपुष्टात आलेलं असेल आणि त्या पदावर न्यायालयाने सांगितलं की त्याची पुनर्स्थापना करावी तर मात्र न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता ते पद काही काळाकरता म्हणजे त्या कर्मचाऱ्याची सेवा समाप्तीपर्यंत ते पुन्हा क्रिएट करावं लागतं. कारण न्यायालयाचा निर्णयाने दिलेला आहे त्याची अंमलबजावणी आवश्यक आहे आणि म्हणून त्यांना नाहीतर तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. आता दुर्दैवाने काय आपल्याला याच्यामध्ये कुठल्या न्यायालयाने काही आदेश असून दिला नाही आपली पुनर्स्थापना करावी. आपण दिलेल्या प्रकरणातली माहितीवरून असं दिसतं की फक्त फौजदारी जे प्रकरण होतं त्याच्यामध्ये आपली सुटका झालेली आहे. आता ती सुटका कशी झालेली आहे आणि ती जे सुटका झाली असेल तर मेरिटवर झालेली आहे किंवा काय हा न्याय म्हणजे ज्याला मी म्हणतो की क्लीन ॲक्विटला आहे का हे पाहणं न्यायालयाचा निर्णय पाहूनच ठरवावं लागेल. परंतु आपल्या बाजूने एक बाजू मात्र निश्चित आहे की आपल्या पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात जिथे आपण काम करत होता
त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे मान्य केलेलं आहे की यांना पुनर्स्थापना देणं जरूर आहे आणि म्हणूनच त्यांनी हे पट्टेवाला पद इतर त्या रेंजमध्ये कुठल्या पोलीस अधीक्षकांकडे आहे किंवा काय याची विचारणा केलेली आहे. त्याचबरोबर या प्रकरणामधले जे कर्मचारी आहेत, कनिष्ठ जे महत्त्वाचे कर्मचारी होते, त्यांची पुनर्स्थापना केलेली आहे. ह्या दोन बाजू आपल्या बाजूनी आहेत आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, यामध्ये एकदा पोलीस अधीक्षक यांना मी सांगतो याच्या आधारे एक निवेदन द्यायला पाहिजे आणि निवेदन दिल्यानंतर त्यांनी काही जर मान्य नाही केलं तर आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागावी लागेल. प्रशासकीय न्यायाधिकरणात गेल्यावर तुम्हाला खर्च वगैरे होईल त्या ठिकाणी, परंतु आम्ही मगाशी सांगितल्या दोन बाजू आपल्या असल्यामुळं एकदा जर न्यायालयाचा निर्णय झाला की सेवेत पुनर्स्थापना करावी, कारण उच्च न्यायालयाने फक्त आपली मुक्तता केलेली आहे, तिथे माझ्या माहितीप्रमाणे आपली काही अशी प्रेयर नसेल की आपल्याला काढून टाकलाय तिथे सेवेत पुनर्स्थापना करावी की अशी आपली मागणीही नसेल आणि उच्च न्यायालयाने तसे आदेश दिले नसणार. तेव्हा एक कुठल्या तरी न्याय म्हणजेच मॅटचे किंवा न्यायालयाचे निर्णय झाला की यांची सेवेत पुनर्स्थापना करावी, असा निर्णय झाला की निश्चितच आपल्याला आपली सेवेत पुनर्स्थापना करावी. आणि म्हणून आपण जे विचारलं आहे की नेमकं काय करावं, तर मी आपल्याला सांगेन मग एक निवेदन द्या, सविस्तर निवेदन द्या मी आत्ता सांगितलं त्याच्या आधारे, आणि नाहीतर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागा. निश्चितच आपल्याला बाजूने प्रकरण होण्याची शक्यता खूप आहे. अर्थात आपल्याला थकबाकी मिळणार नाही, कारण इतक्या काळानंतर हे होत आहे, कारण आपल्याला काढलेलं आहे ती 2007मध्ये कदाचित काढलेलं असावं किंवा 2011मध्ये, आणि त्यानंतर 13-14 वर्षांनी आपली सेवेत पुनर्स्थापना करायची म्हटली तर त्या साहजिकच वेळ लागेल, पण त्याला पूर्वीचे जे बॅक वेजेस नो वर्क नो पे याने मिळण्याची शक्यता नाही. असो, आणखीन काही जर शंका असेल तर मी आपल्याला माहिती आहे व्हिडिओ क्रमांक 405मध्ये संपर्क कसा करावा हा व्हिडिओमध्ये माझा संपर्क क्रमांक दिले, त्या ठिकाणी फोन करा. सोमवारी मी अधिक आपल्याला खुलासा करू शकेल. चला, प्रश्न क्रमांक 3. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांचा गोपनीय अहवाल खराब केला आणि मग साहजिकच मात्र पुनर्विलोकनांक अधिकाऱ्यांकडे जे गेलं, रिव्ह्यूइंग ऑफिसर जे आहेत त्या रिव्ह्यूइंग ऑफिसरनी मात्र गोपनीय अहवाल चांगला शेरा दिला. म्हणजेच खालच्या अधिकाऱ्यांचे जे ज्यांनी लिहिले होते ॲडव्हर्स रिमार्क ते एक्सपंज झाले. आता मग यांचं असं म्हणणं आहे की मी वरिष्ठांविरुद्ध तक्रार करावी का? आपण वरिष्ठांकडे तक्रार करून काही फायदा होणार नाही, कारण गोपनीय अहवाल हा जो लिहिला जातो तो आपण केलेल्या कामाचं जे परसेप्शन ज्या अधिकाऱ्या म्हणजे जो वरिष्ठ अधिकारी जो लिहितो त्याच्याप्रमाणे ते केलेलं असतं. त्यामुळे त्यांनी काहीतरी मुद्दामून केलं असं दाखवण्याकरता आपल्याला पुरावा आपल्याकडे उपलब्ध असू शकत नाही आणि साहजिकच याच्याविरुद्ध आपल्याला दाद मिळण्याची शक्यता नाही. म्हणून मला असं वाटतं आपण अधिक काही तक्रार वगैरे करू नका. आपल्या सुदैवाने आपले जे रिव्ह्यूइंग ऑफिसर आहेत त्यांनी जे खराब केलेला गोपनीय अहवाल तो चांगला लिहिलेला असल्यामुळे आपल्याला पदोन्नतीमध्ये अडचण येण्याची शक्यता नाही. चला, प्रश्न क्रमांक 4. या प्रश्न क्रमांक 4चं म्हणणं आहे अनुकंपा नोकरीसाठी तिसरे अपत्य 2001 पूर्वी जन्मले असेल तर चालते काय? शासन निर्णय 28 मार्च 2001. आता 28 मार्च 2001च्या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की काय असं, आणि अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी काय म्हटलं आहे, 31 डिसेंबरनंतर तिसरं अपत्य असलेल्या कुटुंबियांना अनुकंपा नियुक्ती देय नाही. म्हणजेच याचा अर्थ की काय आहे, हा जी आरच आला आहे 28 मार्च 2001मध्ये जी आर झाला आहे. त्यामुळे आधी जर काही जर असली त्या परिस्थिती ती त्याला काही अडचण नाही. अर्थात हे असं जरी स्पष्ट निर्णय दिसून नसलं तरी जर अनुकंपा तत्वावर नियुक्तीची जर योजना जर आपण पाहिली तर मी आपल्याला सांगतो त्याप्रमाणे की 31 डिसेंबरनंतर तिसरं अपत्य आहे का, म्हणजे 3 अपत्य आहेत का हा प्रश्न आहे आपल्याला. जर आपल्याला 3 अपत्य जर असतील तर आपल्याला ते अनुकंपा तत्वावर नियुक्ती देय नाही. आज देखील एखाद्या कर्मचाऱ्याला जेव्हा नियुक्ती दिली जाते तेव्हा नियुक्ती देताना त्याच्याकडे जर 3 अपत्य असतील तर त्याला नियमित नियुक्ती देखील दिली जात नाही. आणि त्यामुळे जर तुम्ही 31 डिसेंबर पूर्वी जरी तिसरं जरी अपत्य असलं तरी आज नोकरी देताना आपल्याला 3 अपत्य आहेत, त्यामुळे आपल्याला अनुकंपा तत्वावर नियुक्ती देय होणार नाही. प्रश्न क्रमांक 5. निलंबन काळात राष्ट्रीय सण म्हणजे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट दिवशी मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक किंवा अनिवार्य आहे का? आता या संदर्भात कुठलाही एखादा शासन निर्णय किंवा परिपत्रक माझ्या माहितीत नाही.
निलंबित कर्मचारी हा शासकीय कर्मचारीच असतो, फक्त त्याला कामापासून दूर ठेवलं जातं. त्यामुळे राष्ट्रीय सणासाठी त्यांनी कार्यालयात हजर राहणं हे अधिक श्रेयस्कर आहे. आज दुर्दैवाने जे कामावर असतात, जे निलंबित नसतात, असे देखील अधिकारी आणि कर्मचारी या राष्ट्रीय सणाच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला हजर नसतात. हे काही योग्य नाही. तेव्हा आपण जर निलंबित कर्मचारी असतात तर मी असं म्हणेन, आपण त्या दिवशी त्यांनी अनिवार्य केलेला असा आपल्याकडे कुठेतरी आदेश जरी नसला तरी अशा राष्ट्रीय सणाला आपण कार्यालयात असणं हे श्रेयस्कर. प्रश्न क्रमांक 6. या प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की अंगणवाडी सेविकेसाठी काहीतरी परीक्षा वगैरे झाल्या. यांची पत्नीने पण अर्ज केला आणि 2 उमेदवार सिलेक्ट झाले. यांची पत्नी आहे दुसऱ्या क्रमांकावर आणि पहिल्या क्रमांकावर जी व्यक्ती आहे त्याला 3 हयात अपत्य आहेत आणि त्यातलं एक मात्र त्यांनी दत्तक दिलेलं आहे. आता त्यामुळे हा उमेदवार पात्र आहे का? तर हे स्पष्ट आहे की लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन जे नियम आहेत त्या व्हिडिओ ज्याचा मी व्हिडिओ क्रमांक 48 केलेला आहे, त्याच्या व्हिडिओच्या सोबत मी आपल्या लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम पण दिलेले आहेत. आता एखाद्या माणसाला जर 3 अपत्य झालेली असतील तर त्यांनी दत्तक दिलेले काय असेल तर ते वगळता येणार नाही. म्हणजे त्याला 3 अपत्य झाले. त्याचबरोबर एखाद्या कर्मचाऱ्याला जर 2 मुलं असतील आणि त्यांनी एक दत्तक घेतलं असेल तिसरं, तर त्या दत्तक मुलाचा समावेश नाही. म्हणजे दत्तक मूल धरून जर 2 मुलं असतील तर त्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती किंवा नियमित नियुक्ती मिळू शकेल. पण आपल्या प्रकरणामध्ये उमेदवार 1 क्रमांकावर असल्यानं 3 अपत्य झाले आणि त्यांनी 1 दत्तक दिलेलं. त्याला मुलं किती झाली? 3. आणि त्यामुळे त्या नियुक्तीसाठी ते पात्र ठरणार नाहीत. तर पुढच्या प्रश्नाकडे येऊया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की फॅमिली म्हणजे कुटुंब नियोजनाची जी शस्त्रक्रिया केल्यानंतर शासनाने काही विशेष रजा दिलेल्या आहेत. या विशेष रजा ज्या दिलेल्या आहेत, आपल्याला माहिती आहे की जर पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली तर त्याला 7 दिवसाची रजा मिळते. स्त्रीनी जर प्रसूतीच्या वेळच्या रजेच्या व्यतिरिक्त म्हणजे प्रसूती होते तेव्हा नाही, इतर वेळी जर तिने जर शस्त्रक्रिया करून घेतली तर तिला 14 दिवस रजा मिळते. या संबंधीचा शासन निर्णय 21 मे 1982चा आहे. तो शासन निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे. पुढच्या प्रश्नावर या. हे प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे जिल्हा परिषद शिक्षक होते. मनपामध्ये स्पर्धा परीक्षेद्वारे ते शिक्षक झाले. त्यांना 10 जूनला नियुक्तीपत्र मिळालं, परंतु जिल्हा परिषदेमधून सुटका म्हणजे रिलीव्ह होण्याकरता त्यांनी 1 जुलैला त्यांनी एक अर्ज केला की 30 दिवसात हजर व्हायला पाहिजे. पण त्यांची मुदतवाढी जी दिली त्या मुदतवाढीनंतर यांनी 23 जूनला जिल्हा परिषदेतून मुक्त करून घेतलं, सेवामुक्त केले आणि 24 जुलैला ते हजर झाले. आता मात्र इथे महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की मुदतवाढीची मान्यता 8 ऑगस्टला दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही 24 जुलैला हजर होऊ शकत नाही. तुम्ही पुन्हा एक हजर राहण्याचा संबंधीचा अर्ज द्या असं त्यांचं म्हणणं आहे. पण या संदर्भात मी सांगेन की आपण रुजू 24 जुलैला झालेले आहात आणि त्यानंतर मान्यता आपल्याला जरी 8 ऑगस्टला मिळाली होती, ज्या अर्थी आपल्याला त्या 24 जुलैला रुजू करून घेतलेलं आहे त्या अर्थीच इट हॅज टू बी प्रिझ्युम की महानगरपालिकेच्या आस्थापना विभागानं आपल्याला म्हणजे आयुक्तांनी म्हणा किंवा कुठली त्यांनी ऑलरेडी मुदतवाढ दिली आणि म्हणूनच आपल्याला जॉईन करून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा याचा रिपोर्ट देण्याची रुजू अर्जाचा रिपोर्ट देण्याची आवश्यकता नाही. आपण हे महापालिका आयुक्तांना किंवा त्यामधल्या अधिकाऱ्यांना हे समजून द्यावं लागेल की माझं 24 जुलैला म्हणजे थोडंसं आपल्याला याकरता थोडंसं भांडावं लागेल, पण मात्र नवीन रुजू अहवाल देण्याची आवश्यकता नाही. अर्थात हे आपण जे करताय ते कशा करता? सेवा जोड म्हणजे जिल्हा परिषदेची सेवा आणि महानगरपालिकेची सेवा यातला काही खंड पडू नये, पूर्वीचे सेवेचे सर्व लाभ आपल्याला मिळावे याकरता आपला प्रयत्न आहे. अर्थात आपल्याला सेवा जोड द्यायची किंवा नाही हे सर्वस्वी महानगरपालिकेच्या धोरणावर अवलंबून असतं. ज्या ठिकाणी 2 संस्थांमध्ये शासनातर्फे दिलेल्या ग्रँटमधून किंवा शासनातर्फे निवृत्ती वेतन दिलं जातं अशा ठिकाणची पूर्वीची सेवा विचारात घेऊन
साहजिकच पूर्वीची सेवा विचार म्हणून सेवाजवळ दिली जाते, पण आपल्याला सेवाजवळ द्यायची किंवा नाही हे महानगरपालिकेच्या धोरणावर अवलंबून आहे. तर मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आपण 24 जुलैला हजर झाला आहे, म्हणजे आपण जो 1 जुलैला मुदतवाढीसाठी जो अर्ज दिला होता तो अर्ज मान्य केले गेला आहे, म्हणूनच तुम्हाला 24 जुलैला हजर करून घेतलेला आहे. हा मुद्दा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पटवून द्या. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे ACB मॅटरमध्ये DE पण सुरू आहे. ACBने 2 कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले, पण ते ह्या कर्मचाऱ्याला फेवरेबल आहेत, पण आणि म्हणून त्या 2 ज्यांचे जबाब घेतलेले जे यांना फेवरेबल आहेत त्यांना साक्षीला बोलवा असं डिपार्टमेंटली इन्क्वायरी पण सुरू झाली आहे. तिथल्या चौकशी अधिकाऱ्यांना म्हटलं आहे. ते म्हणतात की तुम्ही कॉल करा. तर याकरता आपण एक अर्ज द्या चौकशी अधिकाऱ्यांकडे की मला हे 2 साक्षीदार आपण बोलवावे. साक्षीदारांना बोलवण्याचं समन्स पाठवण्याची जबाबदारी ही चौकशी अधिकाऱ्यांची आहे. त्यांना हजर ठेवून घेण्याची जबाबदारी, कारण आपल्यासाठी ते यायचे आहेत, आपल्या हितासाठी यायचे असतील तर ते साक्षीदार हजर राहतील याची आपण दक्षता घ्या. पण त्या साक्षीदारांना नोटीस पाठवण्याची किंवा सुनावणीची तारीख पाठवण्याचं पत्र जे आहे ते चौकशी अधिकाऱ्यांनीच दिलं पाहिजे. किंवा या संदर्भात आपण एक चौकशी अधिकाऱ्यांना सविस्तर पत्र द्या, म्हणजे मग ते त्यावर काय निर्णय घेतात तो पहा. मग त्यानंतर माझा काही सल्ला असेल तर आपण पहा. चला पुढच्या प्रश्न आणि शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. यांचं म्हणणं पहिलं अपत्य 1999, दुसरं अपत्य 2002, तिसरं अपत्य 2003. अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळेल का? नाही. 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरं अपत्य जे झालेलं आहे, म्हणजे 3 अपत्य आहेत आपल्या त्यामुळे अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळणार नाही. मित्रांनो आता वेळ झाला, आता येथेच थांबतो. आता पुढचा व्हिडिओ माझा असेल येत्या मंगळवारी, आणि त्या मंगळवारच्या व्हिडिओमध्ये ऑनरेबल ॲक्विटल काय, म्हणजे फौजदारी न्यायालयीन प्रकरणामध्ये एखाद्याची जी सुटका होते तेव्हा ती ऑनरेबल ॲक्विटल आहे हे केव्हा म्हणता येईल यासंबंधीचा एक मॅटनी दिलेला निर्णय श्री भावसार या प्रश्नकर्त्यांनी माझ्याकडे पाठवलेला आहे. तो माझ्या वाचनातही आलेला होता. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची काही निर्णय दिलेत. तेव्हा मॅटचा निर्णय आणि सर्वोच्च न्यायालय निर्णय याच्यामुळे ऑनरेबल ॲक्विटल काय या वेळचा मंगळवारचा व्हिडिओ आपण जरूर पहा. आता येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटूया येत्या मंगळवारी. नमस्कार.